पडळकरांना धोबीपछाड करू विलासराव जगताप. माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, जत तालुक्यात विधानसभेचे वातावरण चांगलेच तापलेलं आहे. इथे डझनभर इच्छुक आहेत, त्यात आणि बाहेरचे लोक येथे येत आहेत, परंतु आम्ही त्याचा धोबीपछाड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला आहे. जगतापांनी भूमिपुत्राचा नारा देताच उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दाद दिली. शिवाय महाविकास आघाडी विद्यमानांनाच पुन्हा संधी देणार असं समजतंय, पण महायुतीत कुणाचेही तिकीट फायनल नाही. निवडणुकीत मोठी सर्कस बघायला मिळणार आहे आणि या सर्कशीनंतर आपली भूमिका मांडू, पण जतमध्ये बाहेरच्या उमेदवारास येऊ देणार नाही. 3 लाख लोकांमध्ये इथे सक्षम एकही उमेदवार नाही का, असा खडा सवाल त्यांनी करत भाजपला इशारा दिला आहे. त्यांच्यामध्ये काही इच्छुकाची फार धावपळ आहे असं वाटत नाही, कारण त्यांचं फॉर्म्युला ठरलं आहे. जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांना तिकीट द्यायचं असं त्यांचा फॉर्म्युला आहे. आता काय तो नक्की आहे की नाही मी सांगत आहे तुम्हाला, परंतु ठरलेलं त्यांचं असं एकत्रित दिसतंय. महायुतीमध्ये अजून तिकीट वाटप चालू आहे, त्यांचं विचारच आहे. महायुतीचं पण तिकीट वाटप चालू आहे, पण आमच्या इथे डझनभर माणसं गुडघ्याला बाशिंगमधून पळायला लागले आणि प्रत्येकजण सांगतो माझं तिकीट फिक्स आहे. मग ते महायुतीवाले सांगते, महाविकास आघाडीवाले सांगते, समोरच बसलेत आपल्यासमोर. माझ्या माहितीप्रमाणे कुणाचंही तिकीट फिक्स नाही, मी जाहीर सभेत सांगतो तुम्हाला. हे सरळ ज्यांनी त्यांनी सांगायचं. आता मी सुद्धा सांगू शकतोय, पण आता मी सांगू शकत नाही, कारण भाजपच्या बाहेर आहे मी. भाजपमध्ये असतं मी म्हणलं असतं माझं तिकीट फिक्स आहे, पण तशी परिस्थिती नाही आहे. वरच्या लेवलला एवढा तिथं सावळा गोंधळ काय म्हणत नाही, परंतु परिस्थिती फार अवघड आहे. मग तिकीट आहे, महाविकास आघाडीमधून एक तिकीट आहे, महायुतीमधून एक तिकीट आहे आणि इच्छुकाची संख्या मात्र भरपूर आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला, युती असो आघाडी असो, त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागते. ते कसरत कसे करतात ह्याच्यावर आमचा हे चालू होणार आहे. आज मी काय सांगत नाही माझं धोरण काय आहे ते. त्यांच्या दोघांची कसरत सर्कस बघायची आणि मग कुठला पार्ट घ्यायचा ते आपण नंतर ठरवणार आहे. त्यामुळे आपण काय मैदान सोडून पळून गेलेलं नाही आणि मैदानात ते आहे असं मी दोन्ही बाजूला मी काय सांगत आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्ही आमच्या इथं जत तालुक्यामध्ये बाहेरची लोक लागायला नाही तर आमच्या तालुक्यात माणसं नाहीत का? माझा व्यक्तिगत पहिला विरोध राहील बाहेरच्या माणसाला, लक्षात ठेवा. मग तो कुठल्या का पक्षाचा असेल ना. तुम्हाला आमच्या जत तालुक्याचे 3 लाख मतदार आहेत. 3 लाख मतदारामध्ये दोघांना एक तुम्ही इथला माणूस नेमा ना, बाहेरचा माणूस ते नेमला तर आम्ही त्याला धोबीपछाड केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला आजच सांगतो. आता त्याला कोणाला उभा करायचं, काय उभा करायचं ही ज्या देवाचा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.